नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या मराठी या विषयाची प्रथम घटक चाचणीची प्रश्नपत्रिका कशा प्रकारची असेल आणि ती सोडवत असताना आपण कोणत्या सूचनांचं पालन करावं या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिका सोडवण्याच्या आधी काही सूचना तुम्हाला देणे आवश्यक आहेत. पेपर सोडवताना फुलस्केप कागदाचाच वापर करावा. शिक्षक पेपर तपासत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात येते की विद्यार्थी लहान जी आपली वही असते त्या वहीचा कागद फाडतात, त्याच्यावर ती प्रश्नपत्रिका सोडवतात आणि ती प्रश्नपत्रिका शाळेमध्ये जमा करतात किंवा जो बॉक्स आपल्याला सांगितलेला असतो त्या बॉक्समध्ये ती उत्तरपत्रिका ती प्रश्नपत्रिका ते टाकत असतात. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिका सोडवत असताना फुलस्केप कागदाचाच वापर करावा. उत्तरपत्रिका लहान कागदावरती वहीच्या कागदावरती कधीही सोडू नये. जर आपण तसं केलं तर आपलं बॅड इम्प्रेशन पडत असतं किंवा उत्तरं मावत नाही, त्याच्या रेषा सुद्धा लहान असतात. त्यामुळे फुलस्केप कागदाचा वापर करावा. लहान कागदावरती उत्तरपत्रिका सोडू नये. त्यामुळे सगळ्यांनी फुलस्केप कागदाचा वापर करावा. बऱ्याचदा असं लक्षात येतं काही विद्यार्थी फुलस्केप कागद वापरतात, काही विद्यार्थी लहान कागद वापरतात. त्यामुळे लहान मोठ्या अशा प्रकारच्या उत्तरपत्रिका आपल्याला दिसत असतात. जेव्हा आपण उत्तरपत्रिका सोडवत असतो तेव्हा त्या उत्तरपत्रिकेच्या वर आपलं नाव असणं आवश्यक आहे, शाळेचं नाव असणं आवश्यक आहे, आपण कोणत्या इयत्तेमध्ये आहोत इयत्ता लिहिणं आवश्यक आहे, आपण कोणत्या तुकडीमध्ये आहोत तुकडीचं नाव लिहिणं आवश्यक आहे. त्यानंतर अशा सगळ्या प्रकारच्या सूचना लिहिल्यानंतर कोपऱ्यामध्ये आपण परीक्षा क्रमांक लिहिला पाहिजे. आता 4-5 दिवसामध्ये तुम्हाला परीक्षा नंबर दिले जातील आणि दिलेल्या परीक्षा नंबर आपण अक्षरी आणि अंकी त्या उत्तरपत्रिकेवर लिहिलं पाहिजे. अक्षरी आणि अंकी लिहिण्याचं कारण असं की बऱ्याचदा आपण अंकी लिहित असताना अक्षरात चूक करतो, अक्षरी लिहित असताना अंकामध्ये चूक करतो. त्यामुळे दोन्ही प्रकारे आपला परीक्षा क्रमांक त्या उत्तरपत्रिकेवर लिहिला पाहिजे. त्यानंतर आपण 5-6 विषयाच्या उत्तरपत्रिका तयार करत असतो, सगळ्या विषयाच्या प्रश्नपत्रिका सोडवत असतो. त्या उत्तरपत्रिका आपण एकत्र करतो, दोऱ्याने बांधतो किंवा एखाद्या वेळेस रबर लावतो आणि त्या बॉक्समध्ये टाकून देतो किंवा संबंधित शिक्षकाकडे देऊन टाकतो. तसं न करता त्याला व्यवस्थितपणे स्टॅपलर करा. म्हणजे आपण एवढी मेहनत घेऊन जी उत्तरपत्रिका सोडवलेली आहे कोणतीही उत्तरपत्रिका गहाळ होणार नाही. यासाठी सगळ्यांनी त्या आपापल्या उत्तरपत्रिकांवरती स्टॅपलर लावलं पाहिजे. आता आपण प्रश्नपत्रिकेकडे वळूया की प्रश्नपत्रिका कशी असेल. सगळ्यात आधी प्रश्न पहिला. हा जो प्रश्न पहिला असेल याला एक सूचना दिलेली असेल, पुढील उतारा वाचा आणि योग्य त्या कृती सोडवा, अशा प्रकारची सूचना असेल. आणि एक गद्य उतारा असेल, साधारणतः अशा प्रकारे तो गद्य उतारा त्या ठिकाणी असेल. तो गद्य उतारा आपण काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यावर ज्या कृती दिलेल्या आहेत त्या कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. पहिली जी आकलन कृती असेल तिला 2 गुण असतील. या आकलन कृतीमध्ये या उताराशी संबंधित असलेले प्रश्न तयार केलेला असेल. त्याला अशा प्रकारे खाली बाण दाखवलेले असतील. तिथं अशा प्रकारे बॉक्स सुद्धा असू शकतात. आपण या बॉक्समध्ये या संबंधित उतार्यामध्ये जे विषय आहे त्याला संदर्भाला जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर या बॉक्समध्ये आपल्याला भरायचं आहे. याला 2 गुण असतात. ही आकलन कृती 1, पहिल्या प्रश्नाची आकलन कृती 1. त्यानंतर अजून एक कृती दिलेली असेल, ती आकलन कृती 2 असेल. ही आकलन कृती 1 असेल.
एक आणि ही दुसरी. इथं सुद्धा या उताराशी संबंधित असलेले प्रश्न विचारलेला असेल, त्याचे सुद्धा अशा प्रकारे उत्तर असतील. प्रत्येक बाणाच्या खाली आपल्याला ते उत्तर भरायचं आहे. त्याला सुद्धा 2 गुण असतील. म्हणजे पहिल्या आकलन कृतीला 2 गुण, दुसऱ्या आकलन कृतीला 2 गुण, असे 4 गुण झाले. हे पहिल्या प्रश्नाचे या उत्तराला अनुसरून तो प्रश्न असेल. त्यानंतर या उत्तरामध्ये जो विषय दिलेला आहे त्या विषयाला अनुसरून या ठिकाणी तुम्हाला स्वमत विचारलेला असेल. हा सुद्धा एक प्रश्न आहे. याला 3 गुण असतील. म्हणजे पहिल्या प्रश्नामध्ये 2 आणि 2 4 आणि 3 7 अशा प्रकारे हे स्वमत आपल्याला तुम्हाला नेमकं काय वाटतं असं तुमचं मत त्या ठिकाणी विचारलेलं असेल. उतारामध्ये जो विषय दिलेला आहे, जो संदर्भ दिलेला आहे, त्या संदर्भाला धरूनच तुमचं सहमत विचारलेलं असेल. अशा प्रकारे हा पहिला प्रश्न असेल. त्यानंतर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. आपला पहिला प्रश्न झाला. आता दुसरा प्रश्न. दुसऱ्या प्रश्नामध्ये एक पद्य उतारा असेल. म्हणजे कविता, आपल्या पुस्तकामध्ये ज्या कविता दिलेल्या आहेत त्या कवितेशी, त्या कवितेतील एक 7-8 ओळी आपल्याला या ठिकाणी विचारलेल्या असतील. त्यावर आधारित प्रश्न विचारलेले असतील. त्यामध्ये सुद्धा जसं पहिल्या प्रश्नामध्ये 2 आकलन कृती आणि 1 स्वमत विचारलं होतं, या ठिकाणी सुद्धा आकलन कृती 1. ही आकलन कृती 1 2 गुणांची असेल. यामध्ये या कवितेशी संदर्भ म्हणजे संबंध ठेवलेले शब्द विचारलेले असतील. त्या शब्दांशी जे उत्तर असेल ते या बॉक्समध्ये तुम्हाला विचारायचं, लिहायचं आहे. याला 1 गुण, याला 1 गुण, असे 2 गुणांचा ही आकलन कृती दुसरी असेल. हे सगळे प्रश्न पहिल्या प्रश्नामध्ये त्या उतारावर आधारित असलेले प्रश्न असतील. दुसऱ्या प्रश्नामध्ये कवितेवर आधारित प्रश्न असतील. याच कवितेवर आधारित आकलन कृती 2. ही आकलन कृती 1 आणि इथं आकलन कृती 2. इथं सुद्धा कवितेशी संदर्भ आहे. एक ओळ विचारलेली असेल, त्याचं शब्दात उत्तर असेल. त्याचबरोबर दुसरी ओळ विचारलेली असेल, त्याचं सुद्धा शब्दात उत्तर असेल. याला 1 गुण, याला 1 गुण, अशा प्रकारे दुसऱ्या आकलन कृतीला सुद्धा 2 गुण असतील. ज्याप्रमाणे त्या गद्यपाठावरती स्वमत विचारलेलं होतं, त्याचप्रमाणे या कवितेवर आधारित काव्य सौंदर्य, कवितेतील ओळी विचारलेल्या असतील आणि त्याच्या काव्य सौंदर्य काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहे. अशा प्रकारे त्या ओळी विचारलेल्या असतील. या ओळींचं काव्य सौंदर्य काय आहे तुम्हाला तिथे सोडवायचं आहे किंवा खाली लिहायचं आहे. या कवितेच्या ओळी आहेत. जी कविता इथे लिहिली आहे त्याच कवितेतल्या या ओळी असतील. याला 3 गुण असतील. म्हणजे पहिल्या प्रश्नाला 7 गुण, दुसऱ्या प्रश्नाला 7. अशा प्रकारे हा दुसरा प्रश्न या ठिकाणी पूर्ण झालेला असेल. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तिसरा प्रश्न व्याकरणाशी संबंधित असेल. या तिसऱ्या प्रश्नामध्ये व्याकरण विचारलेलं असेल.
व्याकरण सुद्धा तुम्ही सहजपणे सोडवू शकतात, सहजपणे लिहू शकतात अशा प्रकारचे असेल. प्रश्नपत्रिकेला विनाकारण घाबरायचं नाही, तर हिमतीने प्रश्नपत्रिका सोडवायची. यामध्ये जो पहिला प्रश्न असेल व्याकरणाच्या प्रश्नामध्ये, या तिसऱ्या प्रश्नात त्यातलं पहिलं समानार्थी शब्द, दोन शब्द दिलेले असतील. या दोन शब्दांना समानार्थी शब्द काय आहेत असं तुम्हाला विचारलेलं असेल. याला दोन गुण असतील, पहिल्याला एक गुण, दुसऱ्याला एक गुण. या दोघांचा समानार्थी शब्द तुम्हाला लिहायचा आहे. एका शब्दाला एक गुण, दुसऱ्या शब्दाला एक गुण, हे दोघं मिळून दोन गुण. त्याचप्रमाणे जसं हे एक आहे तसं इथं दुसरा असेल, ते असेल विरुद्धार्थी शब्द. विरुद्धार्थी शब्द सुद्धा समानार्थी शब्दांसारखे विरुद्धार्थी शब्द असतील. त्यामध्ये हा पहिला शब्द, हा दुसरा शब्द, या शब्दाचा विरुद्ध शब्द विचारलेला असेल, या शब्दाच्या विरुद्ध शब्द विचारलेला असेल. याला एक गुण, याला एक गुण, म्हणजे दोन्ही शब्दांना दोन गुण. तिसरा असेल याच्यातलं पहिलं, दुसरं आणि तिसरं. तिसऱ्यामध्ये तुम्हाला 3 वाक्प्रचार दिलेले असतील. सूचना असेल वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा. सूचना काय असेल? वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा. आणि खाली 3 वाक्प्रचार दिलेले असतील. हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. तुम्हाला यापैकी 2 वाक्प्रचारांचा, सूचना असेल इथं फक्त 2, या 3 वाक्प्रचारांपैकी फक्त 2 वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करायचा आहे. तुम्ही त्याचा अर्थ सांगितलाच पाहिजे अशा प्रकारचा या ठिकाणी आग्रह धरण्यात आलेला नाही. या वाक्प्रचारांचा, यापैकी 3 पैकी 2 वाक्प्रचारांचा तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे. प्रत्येकाला 1 गुण, म्हणजे इथं सुद्धा 2 गुण असतील. म्हणजे व्याकरणाला हे 2, हे 2 आणि हे 2 असे 6 गुण व्याकरणाला असतील. पहिल्या प्रश्नाला 7 गुण, दुसऱ्या प्रश्नाला 7 गुण, तिसऱ्या प्रश्नाला म्हणजे व्याकरणाला 6 गुण. 7 आणि 7 14 आणि 6 20. अशा प्रकारे 20 गुणांची ही प्रश्नपत्रिका असेल. ती आपण सोडवायची आहे आणि शाळेमध्ये आणून द्यायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर, ही प्रश्नपत्रिका तुमच्या लक्षात आली असेल. हा पेपर तुम्हाला सोपा गेला पाहिजे यासाठी आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.